नमस्कार. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सकल संत विचार मंच कोथरूड पुणे यांच्या विद्यमानी आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांच्या सहकार्यामुळे आत्ताच संध्या त्यांनी सांगितलं की गेली 2.5 वर्षांपेक्षा जास्त काळ ही व्याख्यान सत्र किंवा माझ्या दृष्टीने ज्ञान सत्र अखंड चाललेलं आहे. खूप ज्ञान आपल्याला सगळ्यांना त्यातनं मिळतं आणि या ज्ञान सत्रात 3ऱ्या भागात भारतीय संप्रदाय यात मला एक पुष्प गुंफायची सुवर्ण संधी माझे सर माननीय दातार सर आणि माझी सखी संध्याताई कोलटकर यांनी दिले. त्याबद्दल मी माझ्या मनात त्या दोघांबद्दल जो आदर भाव, प्रेम भाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृतज्ञता भाव आहे तो नम्रपणे व्यक्त करते आणि माझ्या व्याख्यानाकडे वळते. बघता बघताची नोहे श्रोते निविण असं म्हणतात. त्यामुळे हे सगळे जाणकार श्रोते या सगळ्या श्रोत्यांच्या अंतःकरणातल्या गुणांना, चांगुलपणाला आणि देवत्वाला मी अत्यंत नम्रपणे वंदन करते. आधुनिक संप्रदाय आपण काही पाहिले, आपण काही जुनेही संप्रदाय, प्राचीन संप्रदाय पाहिले आणि थोडस मला सुरुवातीला संप्रदायाबद्दल चिंतन करावंसं वाटतं की भारतीय संप्रदाय म्हणजे भारतातील हिंदू धर्म आणि संस्कृतीचे मुख्य अधिष्ठान असलेले हे सगळे संप्रदाय आहेत. हिंदू धर्म म्हणजे एक सूत्र आहे, एक दोरा आहे आणि आपले हे सगळे संप्रदाय म्हणजे अगदी प्राचीनही आणि आधुनिक संप्रदाय या दोऱ्यात म्हणजे एका सूत्रात ओलेले हे सगळे मणी आहेत. हिंदू धर्म अवघ्या जगापुढे आदर्शवत आहे आणि विशेष करून त्यातली जी कुटुंब संस्था आहे तो आपल्या वैभवशाली संस्कृतीचा अभिमान वाटावा असा कणा आहे. आपल्याला आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अत्यंत अभिमान आहे आणि तो राखायलाच पाहिजे. शतकानुशतक आपला हिंदू धर्म आणि आपली संस्कृती आध्यात्मिक आहे. मी भारतीय आहे, माझं मन मराठी आहे आणि माझी नाळ जी आहे ती आध्यात्मिक आहे असं आपल्याला प्रत्येकांना म्हणताना अत्यंत आनंद होतो. संप्रदाय 2 प्रकारचे असतात, एक सगुण संप्रदाय आणि एक निर्गुण संप्रदाय. सगुण संप्रदायात प्राधान्याने थोरवी गायली जाते, ती भक्तीची गायली जाते आणि निर्गुण संप्रदायात ज्ञानाचं महत्व आपल्याला जास्त करून सांगितलं जातं. जो साधना मार्ग अपौरुषेय वेदांना मानतो, वर्णाश्रम धर्माचा सन्मान करतो, धर्मानुकूल नैतिक आचार पाळतो, ज्ञान आणि भक्ती अनुकूल नियम आचरतो आणि मूळ आचार्य आणि आपल्या सगळ्या संतांना अनुसरतो, त्याला अर्थातच संप्रदाय असं म्हणतात. प्रत्येक संप्रदायाचं तत्वज्ञान शास्त्र रूपाने आणि ग्रंथ रूपाने प्रकट झालेलं असतं. बहुतेक सगळे संप्रदाय सहिष्णुता आणि एकता यांची प्रतीक आहेत. महाराष्ट्रात मान्य पावलेले संप्रदाय जे आतापर्यंत आपण पाहिले, नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, मुख्य करून वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय, या सगळ्या संप्रदायांनी मोक्षाचे दरवाजे समाजातल्या उच्च नीच आणि मुख्य करून स्त्री वर्गाला, ब्राह्मण शूद्र सगळ्यांनाच खुले करून दिले आणि मोक्षाची मक्तेदारी फक्त संस्कृत पंडितांना आणि पुरोहितांना नाही तर ती प्रत्येकाला आहे हे सिद्ध करून दाखवलं आणि त्या दृष्टीने त्यांचा सगळ्या कार्याचा व्याप आहे. दीन आणि गरीब स्त्रिया या सगळ्यांना त्यामुळे मुक्तीचे दरवाजे खुले झाले. पंथाची शिकवण लोकांच्या स्वतःच्या प्राकृत भाषेत उपलब्ध करून दिल्यामुळे ती सर्वदूर पोचली. या संप्रदायात सर्वसामान्य बुद्धीच्या आणि कुवतीच्या पण मनाने अत्यंत आर्त असणाऱ्या सगळ्या स्त्री पुरुषांना, मुख्यतः रंजल्या गांजलेल्या गरिबांना हा भक्ती मार्ग खुला झाला.
माझ्या दृष्टीने हे या सगळ्या संप्रदायांच्या यशाचं फार मोठं रहस्य आहे असं म्हणायला लागेल. संसारात राहूनही परमार्थ प्राप्तीचा मार्ग सर्वसामान्य माणसांना मोकळा झाला तो या संप्रदायातल्या शिकवणुकीमुळे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला या संप्रदायांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. सगळ्या संप्रदायांनी सततच्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेल्या आपल्या सांस्कृतिक आणि भाव जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. मानवी जीवनाला भक्तीचं अधिष्ठान दिलं आणि काळाच्या गरजेनुसार ज्ञान भक्ती यांचा झेंडा लावला. नुसता लावला नाही तर तो प्रयत्नपूर्वक मिरवला. या झेंड्याखाली सगळ्यांना एकत्र ठेवण्यात त्यांना यश आलं. संप्रदाय आणि पंथ यांच्या कार्याची दिशा जरी एकच असली तरी माझ्या दृष्टीने त्यामधली रेषा एक थोडीशी धूसर आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. वैदिक सनातन धर्माला प्रमाण मानून ज्या संघटना निर्माण झाल्या त्या सगळ्या संघटनांना संप्रदाय असं म्हणण्याची पद्धत पडली. ज्यांनी अशा परंपरेविरुद्ध बंड केलं पण कधीही सदाचाराचा आणि निर्गुणाचा मार्ग सोडला नाही त्यांना पंथ असं म्हटलं गेलं. उपास्य देवतेपेक्षा ज्या ठिकाणी पंथ प्रवर्तकांना महत्व मिळालं ते अर्थातच पंथ झाले. आपण वारकरी संप्रदाय म्हणतो पण कबीराच्या याला मात्र आपण पंथ असं म्हणतो. सगळ्या संप्रदायांची कामगिरी वैविध्यपूर्ण आहे. त्यांचं योगदान खूप मोठं आहे. सगळ्या संप्रदायांनी भक्तीचा महिमा मुक्त कंठाने गायलेला आहे. सद्गुरूचा महिमा जपला आणि नुसता जपून ते थांबले नाहीत तर तो वाढवला. भाषा शुद्धीचं अलौकिक कार्य केलं आणि त्यामुळे स्त्री संत या काळात संप्रदायात उदयाला आल्या. मूर्ती पूजेचा प्रचार केला. सद्गुणांची शिकवणूक दिली. संप्रदायांचं सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी मानवतेची पूजा बांधली. मानवतेचा संदेश दिला. नारायण असे विश्वी त्याची पूजा करत जावी. सगळ्यांना अवघ्या मानव जीवनाला एका सूत्रात बांधण्याचं अत्यंत अवघड काम या संप्रदायांनी केलं. आधुनिक संप्रदायाकडे वळते. 19व्या आणि 20व्या शतकात निर्माण झालेल्या संप्रदायांना आधुनिक संप्रदाय असं म्हटलं जातं. या आधुनिक संप्रदायाची कार्यपद्धती आणि उपासना पद्धती भिन्न असली तरी सगळ्यांची अंतिम अनुभूती मात्र एकच आहे. पाण्याचे सगळे प्रवाह ज्याप्रमाणे अंती सागराला जाऊन मिळतात त्याप्रमाणे संस्थांनी केलेली उपासना एकाच चैतन्य तत्वाशी मिळते हे यांच्या कार्यातून आपल्याला समजतं. हे सगळे पंथ, संघ, संस्था हिंदू धर्माशी बांधलेले आहेत. हिंदू धर्माशी त्यांची पूर्ण निष्ठा आहे. भारतीय संप्रदाय म्हणजे भारतातील हिंदू धर्म आणि आपली संस्कृती यांचं मुख्य अधिष्ठान आहे. हे सगळे संप्रदाय, पंथ, संस्था किंवा यांना संघही म्हणतात, कधी मिशनही म्हणतात. हिंदू धर्म सगळ्या जगापुढे आदर्शवत आहे. आपला हिंदू धर्म आणि आपली संस्कृती आध्यात्मिक आहे आणि हा वारसा सांगणं वर्तमानात आणि भविष्यातही राखण्याचं काम या सगळ्या संप्रदायांनी केलं. त्यामुळे आपल्या संस्कृतीवर आपल्याला माहिती आहे कित्येक शेकडो वर्ष सतत हल्ले झाले पण तरी देखील आपली संस्कृती आज ताठ मानेने उभी आहे. याचं सगळं श्रेय आपल्या या संप्रदायांना द्यायला लागेल. आपल्या संप्रदायाचं सगळ्यात प्रधान योगदान म्हणजे विविधतेतली एकात्मता जपणं आणि ती वाढवणं. आधुनिक कालखंडात निर्माण झालेले पण भारतीय तत्वज्ञानाशी निगडित असलेले संप्रदाय अनेक आहेत. वानगी देखील थोडीशी आपण नावं त्याची बघूयात. अरविंद दर्शन, आर्य समाज, इस्कॉन, गाडगे महाराज मिशन, चिन्मय मिशन, नाम संप्रदाय, निंबर्गी संप्रदाय, प्रार्थना समाज आणि या आधुनिक संप्रदायाच्या गटात अत्यंत महत्वाचा असलेला तो रामकृष्ण संघ, ज्याच्या गेल्या 100-125 वर्षाच्या यशस्वी वाटचालीतले काही टप्पे आपण आज बघणार आहोत. रामकृष्ण संघ
आधुनिक कालखंडात या संप्रदायांना किंवा पंथांना मिशन, सभा, संस्था किंवा कधी समाज अशी नावं पडलेली आहेत. रामकृष्ण संघाची स्थापना जी झालेली आहे ती 1 मे 1897 मध्ये याची स्थापना झाली. म्हणजे 100-125 वर्ष याला होऊन गेली. आणि या स्थापनेपासून आजपर्यंत या संघाचं कार्य, जेव्हा संघाची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली तेव्हा जे ध्येय होतं, जे उद्दिष्ट होतं आणि जे कार्य करायचं त्याचा विस्तार ठरलेला होता, तेच कार्य, तेच उद्दिष्ट, तेच ध्येय आजही मानून या संघाचं कार्य चालू आहे. हे कौतुकास्पद म्हणायला लागेल. स्वामी विवेकानंद यांच्या दूरदृष्टीतून किंवा द्रष्टेपणातून या संघाची स्थापना झाली. स्वामी विवेकानंदांची आपल्या गुरुवर म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसांवर अत्यंतिक निष्ठा होती, दृढ श्रद्धा होती. या दृढ श्रद्धेतून आपल्या गुरुचं तत्वज्ञान सर्वदूर आपण पोचवायला पाहिजे. ते तत्वज्ञान नित्य नूतन आहे, म्हणजे ते कधीही शिळ होणार नाही. कुठल्याही काळात ते मानवी जीवन आनंदी होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडणारं आहे. ही श्रद्धा स्वामी विवेकानंदांची होती. त्यामुळे संघाचे निर्मिती ज्यांनी केली ते स्वामी विवेकानंद. आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत आदराचं स्थान आहे. या संघाचे उद्गाते आहेत स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस. श्री रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे अंतरंगीचे शिष्य स्वामी विवेकानंद या सगळ्यांनाच आपण सुरुवातीला अत्यंत नम्रपणे वंदन करूयात. संप्रदायाचा पूर्ण इतिहास बघताना ठळक गोष्टी आपल्याला बघायला लागतील की या संघाचं बोधवाक्य काय आहे. त्यामुळे या संघाचं बोधवाक्य आहे आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. केवळ स्वतःच्या मोक्षाचा स्वार्थी मनाने विचार करू नका, जगाच्या उद्धाराचा व्यापक विचार मनात ठेवून अखंड कार्य करत राहा. स्वामी विवेकानंदांनी स्वानुभवातून श्री रामकृष्णांच्या व्यापक विचारानुसार संघाचे हे बोधवाक्य नक्की ठरवलेलं असेल. या सुखाचीच आपली वेदकालीन प्रार्थना आहे ज्यांनी आपण आज आरंभ केला. किंवा माऊलींचं पसायदान जर का आपण बघितलं तर पसायदान देखील अवघ्या विश्वासाठी मागितलेलं आहे आणि सुखिया झाला हीच त्यांची प्रार्थना आहे. खरं तर आपल्याला खूप वेळ नाहीये, पण श्री रामकृष्ण परमहंसांचं आणि स्वामी विवेकानंदांचं चरित्र आपल्याला थोडं समजून घ्यायला लागेल, पण वेळाअभावी त्यात शिरत नाहीये. काही प्रसंग मात्र मी आवर्जून सांगणार आहे, पण बरंचसं चरित्र त्यांचं आपल्याला माहिती आहे. मुळात विवेकानंद हे निवृत्तवादी होते. आपले समर्थ रामदास स्वामी देखील निवृत्तवादी होते. प्रभू रामचंद्रांनी त्यांना प्रवृत्तवादी केलं, तसं विवेकानंदांना देखील त्यांच्या गुरुने प्रवृत्तीवादी केलं. गुरुने विवेकानंदांना एकदा समाधीचा अनुभव दिला आणि तो अनुभव घेतल्यानंतर स्वामींना असं वाटलं की 4-5 दिवस याच अवस्थेत आपण राहावं, मधूनच शरीर धर्म म्हणून त्यातून बाहेर यावं. हे आपलं विचार त्यांनी गुरूंना बोलून दाखवला आणि तत्क्षणी स्वामी परमहंस असं म्हणाले की नरेंद्र, तू इतका स्वार्थी कसा आहेस? अरे तू वटवृक्ष आहेस आणि तुझ्या सावलीत असंख्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. आणि म्हणून हे मार्गदर्शन मिळण्यासाठी म्हणून स्वामींनी हे रामकृष्ण संघाची स्थापना केली. त्यामुळे गुरुचा उपदेश, संदेश, तत्वज्ञान, सगळे विचार यासाठी या संघाचा पसारा मांडला. या संघाचं बोधचिन्ह स्वामींनीच तयार केलं. रामकृष्ण संघाने आपल्या समोर जी मार्गदर्शक तत्व ठेवली, अध्यात्मातले जे अनेक सिद्धांत ठेवले, त्या सिद्धांतातील एकेकाचं प्रतीक म्हणून या बोधचिन्हातल्या एकेका घटकाची योजना स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. या बोधचिन्हातल्या प्रत्येक प्रतीकाला विशेष महत्वाची गोष्ट ही आहे की भारतीय परंपरेत कुठे ना कुठेतरी अत्यंत महत्वाचं स्थान आहे किंवा आधार आहे असं आपल्याला म्हणता येईल. 1909 साली
म्हणजे रामकृष्ण संघाची रीतसर कायदेशीर नोंदणी झाली तेव्हापासून हे बोधचिन्ह मुद्रा म्हणून वापरलं जायला लागलं. काय काय यात आहे ते आपण बघूयात की एका मागून एक तरंग ज्याच्यावर उठत असं जे पाणी आहे ते पाणी म्हणजे कर्माचं प्रतीक आहे. या पाण्यातून वर येत असलेले उगवत्या सूर्याचं जे बिंब आहे ते ज्ञानाचं प्रतीक आहे. खालच्या बाजूला 2 पानं असलेलं पूर्ण विकसित कमळ आहे ते भक्तीचं प्रतीक आहे. आणि पाण्याच्या लाटांवरून तरंगत चाललेला जो हंस आहे ते आत्म्याचं प्रतीक आहे. या सगळ्या भोवती वेटळ घालून बसलेला वरच्या बाजूला फणा उभारलेला एक नाग आहे ते योगाचं प्रतीक आहे. हा हंस आमच्या बुद्धीला जाग आणो, प्रेरणा देव असा एक मंत्र आहे. तन्नो हंसः प्रचोदयात. हे बोधचिन्ह आपल्याला नित्य असा संदेश देतं की कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग यांच्या समन्वयी साधनेतून आपल्याला परमात्म्याचं दर्शन घडतं आणि ते दर्शन घडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या प्रत्येक संप्रदायाला एक प्रस्थानत्रयी असते. वैदिक धर्माची प्रस्थानत्रयी ज्याप्रमाणे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता हे आहे, त्याप्रमाणे रामकृष्ण संघाची प्रस्थानत्रयी महेंद्र गुप्त म्हणजे ज्यांना श्रीम असं म्हणतात यांचा श्री रामकृष्ण वचनामृत हा ग्रंथ आणि त्याचं इंग्रजी भाषांतर गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्ण या ग्रंथाला महत्व दिले. विवेकानंदांचे समग्र ग्रंथ आहेत, 10 खंड आहेत. रामकृष्णांचं जीवन हा विषय घेऊन शारदानंदा यांनी लिहिलेले त्रिखंडात्मक ग्रंथ आहेत. आणि तिसरं म्हणजे रामकृष्ण लीला प्रसंग. हे 3 ग्रंथ म्हणजे रामकृष्ण संघाची प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा या रामकृष्ण संघाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मनात काही विशिष्ट उद्दिष्ट होती, ती थोडक्यात आपल्याला समजून घ्यायला लागतील. पहिलं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे सेवा. अविरत सेवा भावाने कार्य करणं हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. या सेवेचे काही प्रकार आहेत तेही विवेकानंदांना अभिप्रेत होते. निसर्ग निर्मित अशा आपत्ती असतात, दुष्काळ आहे, भूकंप, महापूर, चक्रीवादळ आणि यासारखी निसर्ग निर्मित असंख्य संकट. या संकटात सापडलेल्यांना तत्क्षणी मदतीचा हात पुढे करणं ही सेवा महत्वाची आहे. दुसरं म्हणजे युद्ध, जातीय आणि धार्मिक दंगली, निर्वासितांना सहकार्य आणि त्यांचं पुनर्वसन आणि वनवासी बांधवांच्या गरजेला धावून जाणं हा सेवेमागचा उद्देश आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक एकात्मता साधणं. थोडीशी जर का आपण या संघाच्या स्थापनेची पार्श्वभूमी बघितली, खूप मोठी पार्श्वभूमी त्याला आहे, पण कशामुळे स्वामी विवेकानंदांना असं वाटलं की आपल्या गुरुची सगळे विचार, त्यांचं तत्व हे सर्वदूर पोचवायला पाहिजे आणि त्यासाठी कुठला तरी संघ स्थापन करायला पाहिजे, याची एक नियमावली पाहिजे. त्यामुळे या संघाच्या पार्श्वभूमीलाही अत्यंत महत्व आहे. शिकागो इथे सर्व धर्म परिषदेतील विवेकानंदांच्या भाषणानंतर 1893 सालची ही गोष्ट आहे, त्यांना न भूतो न भविष्यती असं यश आणि प्रसिद्धी मिळाली. सर्व धर्म परिषदेनंतर 3-3.25 वर्ष त्यांचं वास्तव्य पाश्चात्य देशात होतं. युरोप, अमेरिका, इंग्लंड सगळीकडे त्यांची व्याख्यानं झाली. वेदांत हा त्यांचा मुख्य विषय होता. लोक त्यांच्या व्याख्यात्यांनी झपाटले गेले. त्यांना सगळीकडे प्रेम मिळालं, आदर मिळाला, खूप स्वागत लोकांनी त्यांचं केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाश्चात्य देशात त्यांना अनुयायी मिळाले. भारताच्या अध्यात्म विचार विवेकानंदांनी युरोप, अमेरिकेत पोहोचवला आणि भारताची मान 7 समुद्रापलीकडे उंचावली गेली, जरा जास्तच ताठ झाली. भारतापासून जगाला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत.
याचा शोध पाश्चात्यांना लागला तो विवेकानंदांमुळे लागला. रामकृष्ण एकदा विवेकानंदांच्या बाबतीत असं म्हणाले ते, नरेंद्र एक दिवस सगळं जग हलवून सोडेल आणि तो दिवस म्हणजे शिकागो इथल्या सर्व धर्म परिषदेतलं स्वामी विवेकानंदांचं भाषण. प्राचीन भारताची उज्ज्वल गौरवगाथा विवेकानंदांनी यशस्वीपणे पाश्चात्यांच्या गळी उतरवली. भारताचं अध्यात्म पश्चिमेने घ्यावं आणि पाश्चात्य देशाचं विज्ञान, आधुनिकता आणि शिस्त यांचा भारताने स्वीकार करावा. म्हणजे पौर्वात्यांचं अध्यात्म आणि पाश्चिमात्यांचं विज्ञान यांचा सेतू म्हणजे स्वामी विवेकानंद. पूज्य विनोबा भाव्यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की ज्यांना भारत जाणून घ्यायचा असेल, आपली सनातन संस्कृती जाणून घ्यायची असेल, त्यांनी विवेकानंदांचं साहित्य अत्यंत बारकाईने वाचलं पाहिजे आणि त्यातले विचार प्रत्यक्ष कृतीत आणायला पाहिजेत. वेदांत विचारांचं नातं प्रत्यक्ष व्यवहाराशी असलं पाहिजे. वेदांत हा दैनंदिन जीवनात म्हणजे आपल्या व्यवहारात कृतीतून उतरायला पाहिजे. तो फक्त पुस्तकात बंदिस्त असून चालणार नाहीये. हा विवेकानंदांचा अत्यंत महत्वाचा विचार होता. विवेकानंदांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली, अपार कौतुकाचा वर्षाव झाला, पण विवेकानंद अत्यंत नम्र होते. ते कधीही कुठल्या गोष्टींनी हुरळून गेले नाही. जे काही आहे ते आपल्या गुरुच आहे हा नम्र भाव त्यांच्या प्रत्येक कृतीतून अत्यंत सहजपणे व्यक्त होत होता. विवेकानंद एके ठिकाणी असं म्हणतात की आपलं जे वैभवशाली अध्यात्म आहे ते मी त्यांना देतो आणि ते मला पैसे देतात, पण हे पैसे घेण्याचा विवेकानंदांना अत्यंत त्रास व्हायचा. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुची असंख्य वेळेला परीक्षा बघितली. त्यातली एक परीक्षा अशी होती की परमहंस झोपलेले असताना त्यांच्या सतरंजी खाली विवेकानंदांनी पैशाचं एक नाणं ठेवलं आणि समाधीच्या अवस्थेतून त्यांना जाग आली. तोही स्पर्श त्यांना चालला नाही. हा संस्कार विवेकानंदांच्या मनावर झालेला होता आणि म्हणून विवेकानंद आपल्या एका गुरुबंधूंना पत्रात असं कळवतात की संन्यासी असून देखील पैसा गोळा करावा लागतो ही सल नित्य माझ्या मनात आहे. या स्थितीचा खरं तर मला उबाग आलाय, पण एखादी संस्था स्थापन करायची असेल तर पैसा पाहिजे आणि म्हणून हे कार्य चालू आहे. 1895 मध्ये एका पत्रात या गोष्टीबद्दल त्यांनी असं लिहिलंय की पैशाला नुसता स्पर्श करणं याचाही मनाला त्रास होतोय. नैतिक दृष्ट्या हे मनाला पटत नाहीये, पण आपल्याला आपल्या गुरुचा चेला असा स्पर्श केला तर म्हणता येत नाही. खरंच लाज वाटते. आपल्या गुरुचं कडकडीत वैराग्य, आपण त्यांचेच बंदे गुलाम आहोत असं विवेकानंद सतत म्हणायचे. आपणही एक संन्यासी आहोत, रामकृष्णांचे बंदे गुलाम आहोत. याचा विसर यशाच्या शिखरावर असताना देखील विवेकानंदांना कधीही पडला नाही. 1896 मध्ये न्यूयॉर्क मध्ये त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. नंतर इंग्लंडमध्येही वेदांत सोसायटीची स्थापना केली. त्या काळी विवेकानंदांच्या मनात काय विचार चालू होते ते बघा. परदेशात राहून देखील त्यांचं सगळं लक्ष होतं ते आपल्या भारतात आपलं तत्वज्ञान कसं पोचवायचं इथेच त्यांचं लक्ष होतं. आणि म्हणून त्यांच्या मनात असा विचार आला की त्या काळी भारतात धर्माच्या क्षेत्रात अशी आधुनिक पद्धत स्वीकारून काम करणाऱ्या संस्था नाहीयेत. त्यामुळे विवेकानंदांना न्यूयॉर्क मध्ये भारतात अशी एखादी संस्था स्थापन करण्याचा विचार त्यांच्या मनात सतत चालू होता. त्यांना स्वप्नही तशीच पडत होती. न्यूयॉर्क मध्ये वेदांत सोसायटीच्या कार्याच्या माध्यमातून विवेकानंदांना जागतिक पातळीवरचं व्यासपीठ मिळालं आणि संस्थात्मक कामाचा पद्धतशीर श्री गणेशा सुरुवातीला पाश्चात्यांकडे झाला. आता विवेकानंदांना भारत भूमीत परतण्याचे वेध लागले. 3-3.5 वर्ष जवळजवळ झाली होती. परदेशातील कामासाठी त्यांनी आपल्या भारतातल्या 2 गुरुबंधूंना तिकडे बोलवून घेतलं. कार्याची पद्धती त्यांना समजावून सांगितली आणि ते आता इथे पुढे कार्याचा विस्तार करतील ही खात्री पटल्यानंतर 3-3.25 वर्षाच्या भरघोस यशानंतर
ते मायभूमीला परतले. परत येतानाच भारतातील संस्थात्मक कार्याचं नियोजन त्यांनी केलेलं होतं. स्वप्न ते सगळे रंगवून ते भारतात परत आले. समृद्ध पाश्चात्य देशात राहत असतानाही विवेकानंदांच्या मनातील करुणा नित्य जागी होती. करुणेमुळे समाजाशी धागा जोडला जातो हा गुरूंचा विचार सतत त्यांच्या मनात होता. त्यामुळे भारतातली दरिद्री नारायण हा रामकृष्णांचा शब्द आहे. भारतातल्या दरिद्री नारायणांची त्यांना सतत आठवण व्हायची. तिथे सगळी श्रीमंती उपभोगताना त्यांना दरिद्री नारायणांची आठवण होती. 2-4 गोष्टी खरं तर सांगण्यासारख्या आहेत की जेव्हा ते डनलॉपच्या गादीवर झोपायचे तेव्हा त्यांना झोप यायची नाही. ते सतरंजी घालून खाली झोपायचे की माझे भारतातले जे काही बंधू आहेत ते तशाच प्रकाराने झोपतात आणि आपला धागा त्यांच्याशी आहे. आपलं खरं कार्यक्षेत्र, आज जरी आपण परदेशात या वेदांत सोसायटीची स्थापना केलेली असली तरी आपलं खरं कार्यक्षेत्र भारत आणि भारतच आहे ही विवेकानंदांची दृढ श्रद्धा होती. आणि गुरूंनी ठरवून दिलेल्या आपल्या जीवित कार्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. अमेरिकेत कार्य करत असताना भारतातील गुरुबंधूंशी पत्रांनी भारतातील कार्याबद्दल विवेकानंद सतत त्यांच्याशी संपर्क ठेवून होते. दोन्हीकडच्या कार्यात बदल करायला पाहिजे. सगळ्यांची मानसिकताच निराळी आहे, सामाजिक परिस्थिती निराळी आहे, भौगोलिक परिस्थिती निराळी आहे हा विचार विवेकानंदांच्या मनात विवेकही सतत जागा होता. अध्यात्म हा भारताचा खरा मौलिक ठेवा आहे. पण पोट भरल्याशिवाय अध्यात्म कसं समजणार आहे? त्यासाठी समाज मनाचं दारिद्र्य आणि अज्ञान पहिल्यांदा दूर करायला पाहिजे हा विचार विवेकानंदांना अतिशय महत्वाचा वाटला. ही विवेकानंदांची दूरदृष्टी कौतुकास्पद वाटते. ज्ञानाशिवाय उद्धार अशक्य आहे ही खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली. ज्ञान म्हणजे अर्थातच आत्मज्ञान. दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी याची व्याख्या करताना फार छान म्हटलंय, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण, त्या नाव ज्ञान. भारतात एकात्म भाव किती बारीक निरीक्षण आहे बघा. आणि संघटित शक्तीचा असलेला अभाव विवेकानंदांना सतत जाणवत होता. ते गुरु बंधूंना आणि आपल्या भक्तांना पत्रातून सतत सांगत होते की एकत्र या, एकजुटीने काम करा, एकात्म भाव अत्यंत महत्वाचा आहे. लहान लहान संस्था सुरुवातीला उभ्या करा आणि कार्याचा श्री गणेशा करा. एकदम मोठी संस्था कधीही उभी राहत नाही. भारतात उभं करायचं कार्य हे धर्माच्या पायावर उभं करायला पाहिजे असं पत्रातून ते नेहमी कळवायचे. विवेकानंदांना धर्माचा जो अर्थ अभिप्रेत होता त्याचं चिंतन आपण थोडस नंतर करूयात. मनाची व्यापकता हे जीवन आहे आणि संकुचितता हे मरण आहे असं विवेकानंद आवर्जून सांगायचे. समाज जागृतीचं कार्य आपल्या संस्थेने केलं पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातूनच हे कार्य होईल. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय ही उभी करायला पाहिजेत. त्याचा अभ्यासक्रम आपल्या संस्कृतीनुसार आणि आपल्या धर्मानुसार आखायला पाहिजे. म्हणजे अभ्यासक्रम संस्कृतीला पूरक पाहिजे आणि त्यासाठी खंदे आणि समर्थ असंख्य कार्यकर्ते आपल्याला उभे केले पाहिजेत. स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विषयक विचार अत्यंत महत्वाचे आहेत. सगळे नाही मला आता सांगता येत, पण पहिलं स्वामींच्या मनात असं होतं की माणूस घडवणारं शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे. जे शिक्षण माणसाला माणूस घडवत नाही ते शिक्षणच नाही. ते तरुणांना एके ठिकाणी असं सांगतात, विवेकानंदांचं बरंचसं कार्य युवकांसाठीच आहे की तुमच्या सगळ्या पदव्या समुद्रात फेकून द्या. प्रत्येकाला गीतेतलं तत्वज्ञान, गीतेतले विचार समजून घेऊन ते आचरणात आणायला पाहिजे. आणि त्यासाठी मोकळ्या मैदानावर, हवेशीर मैदानावर 1.5 तास फुटबॉल खेळा. मग तुमच्या हृदयाचं रक्ताभिसरण होईल, तुम्ही शांत व्हाल आणि मग तुम्हाला खऱ्या अर्थाने गीतेचा अर्थ समजेल. त्यामुळे मनगट आणि मेंदू यांच्या एकत्रित विकासाला विवेकानंद शिक्षण म्हणतात. विवेकानंदांच्या मनातील भारतातील कार्य अत्यंत व्यापक पातळीवरचं होतं.
आपण संन्यासी वृत्तीची माणसं आहोत. अनासक्त वृत्तीने आपण कार्य करायला पाहिजे आणि अशा अनासक्त वृत्तीने केलेलं कार्य म्हणजे देवकार्य, हीच देवपूजा आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की या देव कार्यामागची विवेकानंदांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती आणि ते सतत आपल्या गुरुबंधूंना ती भूमिका त्यांच्या मनावर ठसवायचे. ते आपल्या गुरुबंधूंना असं सांगायचे की रामकृष्ण म्हणजे आपले सगळ्यांचे गुरु आपल्याला नाव आणि कीर्ती मिळावी म्हणून या भूतलावर आलेले नव्हते. तर जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात, त्यांचा जन्म असतो. त्यामुळे रामकृष्णांची शिकवणूक आपण समाज मनापर्यंत पोचवूयात. त्यांचं नाव आणि त्यांची कीर्ती त्यांच्या विचाराबरोबर सगळीकडे पोचेल, पण आपला तो मुख्य हेतू नाहीये. काही गुरुबंधूंना असं वाटायचं की विवेकानंद आता यशाच्या कळसावर आहेत आणि बहुतेक ते आपल्या गुरुला विसरले काय, जी खरं अशक्य कोटीतली गोष्ट होती. कारण विवेकानंदांचे गुरु विवेकानंदांच्या श्वासातच सामावून गेलेले होते. मग असं जर का असेल तर ते विवेकानंद आपल्या गुरुचं नाव का नाही घेत भाषणात? पण त्यामागे विवेकानंदांचा विचार अत्यंत व्यापक होता. त्यांच्या दृष्टीने आपल्या गुरुचं नाव न घेता त्यांचे विचार सगळीकडे पोचवायचं हे त्यांचं खरं कार्य होतं. कारण ऐकणाऱ्यांच्या मनात कधीतरी त्यांचा गुरु असू शकतो आणि त्या गुरुबद्दल त्यांची श्रद्धा असते. त्यामुळे रामकृष्णांचं नाव कदाचित त्यांना भावणार नाही, पण रामकृष्णांचे उदात्त विचार जे जीवनाला अत्यावश्यक आहेत ते विचार नक्की त्यांना प्रेरणादायी वाटतील आणि मग त्यांनी आपण विचारू देत हे विचार कोणाचे आहेत आणि मग आपण आपल्या गुरुचं नाव सांगू. मग रामकृष्ण अख्ख्या जगाला माहिती होतील. कुठल्याही कृती मागे विवेकानंदांचा केवढा विवेक होता आणि किती दूरदृष्टी होती हे आपल्याला याच्यावरून समजेल. या सुमारासच विवेकानंदांचे अनेक गुरुबंधू निरनिराळ्या भागात हिंडून काम करत होते. रामकृष्णांच्या महासमाधीनंतर वराहनगर इथे एक मठ स्थापन केलेला होता, पण त्यात कायमस्वरूपी राहणारं कोणीही नव्हतं. संपर्कासाठी सगळे अधूनमधून त्या मठात एकत्र यायचे. काहींची नावं घेते: अभेदानंद, अखंडानंद, अद्वैतानंद. हे कार्यासाठी तीर्थयात्रा सतत करत होते आणि योगानंद मात्र बरेचदा शारदा मातांबरोबर तीर्थयात्रा करायचे. पण ह्या सगळ्या गुरुबंधूंची प्रेरणा कुठे होती, केंद्रस्थान कुठे होतं? तर स्वामी विवेकानंद. आपलं कार्य करत असताना या गुरुबंधूंना जर का अडचण आली तर ते अत्यंत मोकळ्या मनाने विवेकानंदांशी संवाद साधायचे. विवेकानंद परदेशात असताना देखील पत्रातनं हा अखंड संवाद चालू होता. एकदा अखंडानंदांनी आपल्या कार्याचं स्वरूप विवेकानंदांना विचारलं आणि विवेकानंदांनी पत्रातून त्यांना कळवलं अत्यंत महत्वाचा भाग आहे हे या रामकृष्ण संघाचं उद्दिष्ट आहे. गरीब, अडाणी, निरक्षर, दुःखी, कष्टी अशी सामान्य माणसं हीच आता ईश्वराची रूप आहेत आणि त्या ईश्वराच्या रूपांची सेवा आपल्याला करायला पाहिजे. त्यांची सेवा करणं हा आपला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. पत्रातून विवेकानंदांनी आणखी बऱ्याच गोष्टी कळवल्या, पण त्यातल्या काही गोष्टी फक्त इथे सांगते. विवेकानंदांनी आवर्जून असं सांगितलं की आपल्या पूजनीय शारदा माता आणि त्यांच्या मठात कार्य करणाऱ्या ज्या कन्या आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एक मठ उभारायला पाहिजे. हे कार्य महत्वाचं आहे. नियतकालिक सुरू करा. या नियतकालिकातून आपल्या गुरूंचे विचार जास्तीत जास्त दूर पोचू शकतील. विवेकानंद असं म्हणतात, उत्सव आणि सण जरा कमी प्रमाणात साजरे झाले तरी चालतील, पण मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि या ईश्वर सेवेवर संस्थेने जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. 27 एप्रिल 1896 या दिवशी विवेकानंद आणखीन आपल्या संघाचा सगळा जो आराखडा त्यांच्या मनात होता तो इतरांना सांगतात. या मठाला एक भव्य इमारत पाहिजे. हा आराखडा
विवेकानंदांनी 125 वर्षापूर्वी जो तयार केला आणि त्यातून मठाची स्थापना झाली. आजही आपण रामकृष्ण मठात गेलो त्यांच्या विविध संस्थांमध्ये तरी हेच आपल्याला बघायला मिळतं. मठाला एक भव्य इमारत पाहिजे, कार्यालय पाहिजे, ग्रंथालयाची सोय तर अत्यंत महत्वाची आहे. धर्मविषयक चर्चा, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र भेटीची एक जागा पाहिजे आणि त्या सगळ्यांसाठी इमारतीत स्वतंत्र खोल्या पाहिजे. सगळीकडे पूर्ण शांतता सतत पाहिजे. वाद आणि भांडण याला फाटा द्यायला पाहिजे. चर्चा मात्र भरपूर पाहिजे. एक नियामक मंडळ हवं. कामाची योग्य वाटणी करणं आवश्यक आहे. कुणालाही कुणीही कमी लेखू नये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्त्रियांची अत्यंत अदबीने वागून आपल्याला त्यांचा योग्य तो मान राखता यायला पाहिजे. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे स्त्री विषयक विचार अत्यंत उदात्त आणि व्यापक आहेत. त्याचं हे लक्षण आहे. स्वामींचं हे जे पत्र किंवा या पत्रातले विचार आहेत ते विचार म्हणजे रामकृष्ण संघाची जणू काही सनद होती. संघाच्या भविष्यकालीन कार्याची रेषा विवेकानंदांनी सगळ्यांना समजून सांगितलेली होती. 15 जानेवारी 1897 मध्ये विवेकानंद कोलंबो इथे उतरले. प्रचंड त्यांचं स्वागत झालं, कारण विदेशात हिंदू धर्माचा ध्वज फडकून ते मायदेशी परतलेले होते. याचा आनंद, अभिमान आणि गौरव सगळ्यांना होता. आता या संघाची दिशा कशी याबद्दलचे विवेकानंदांचे काही विचार आपल्याला समजून घ्यायला लागतील. अखंडानंद आणि विवेकानंद, राखाल आणि नरेंद्र यांचं सतत संवाद असायचे. एकदा अखंडानंद विवेकानंदांना असं म्हणाले की भारतातलं दारिद्र्य पाहून माझं काळीज फाटून गेले. आपण संन्यासी आहोत. आपण नेमकं कुठल्या प्रकारचं कार्य करून या दरिद्री लोकांपर्यंत पोचायला हवं. आणि त्यांना विवेकानंदांनी असं सांगितलेलं आहे की केवळ श्री रामकृष्णांचं नाव मुखाने घेण्यापेक्षा खेत्रीच्या भागात जे गोरगरीब आणि खालच्या जातीचे लोक असतील त्यांच्या घराघरात जाऊन त्यांना दैनंदिन जीवनाला उपयोगी पडतील अशा प्रकारची शिक्षण द्या, अशा प्रकारची विद्या द्या आणि त्यांना धर्माचा अर्थ सांगा. आपण जी भगवी वस्त्र परिधान करतो ते भोगाचं प्रतीक नाहीये, ते त्यागाचं आणि पावित्र्याचं प्रतीक आहे. हा महान संदेश विवेकानंद सतत द्यायचे. पुढचा तो भाग फार महत्वाचा आहे. विवेकानंद असं म्हणतात की पूर्वीपासून आपण मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव असं म्हणत आलंय. ते अत्यंत आवश्यक आहे, पण आज काळाची गरज आहे दरिद्र देवोभव, मूर्ख देवोभव. दरिद्री याचा अर्थ गरीब आणि मूर्ख याचा अर्थ अज्ञानी असं विवेकानंदांना अभिप्रेत आहे. दरिद्री आणि अज्ञानी हेच आता आपले देव आहेत आणि त्यांची सेवा करणं हा आपला परमधर्म आहे. संस्थेची उद्दिष्ट किती स्पष्ट आहेत बघा. दरिद्री नारायणांची सेवा हाच रामकृष्णांचा विचार होता. विवेकानंदांचे हे विचार अखंडानंदांना अत्यंत आवडले. ते पूर्ण शांत आणि समाधानी झाले आणि त्यांना आपल्या कार्याची दिशा आता नक्की करता आली. अखंडानंदांच्या मनात वादळ चालू होतं की या दरिद्री नारायणपर्यंत पोचायचं म्हणजे नेमकं काय करायचं. त्यांच्या जीवनाची आणि जीवित कार्याची दिशा आता नक्की झाली आणि अखंडानंदांनी त्या भागात काय काय कार्य केलंय ते अगदी थोडक्यात आपल्याला बघायला लागेल. अखंडानंदांनी विवेकानंदांचे हे सगळे विचार ऐकून 6 महिन्यात खेत्रीच्या जवळपास अनेक खेड्यांमध्ये शाळा काढल्या. अशा नुसत्या शाळा काढून ते थांबले नाहीत, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट वैदिक पाठशाळा त्यांनी त्या काळात सुरू केली. रामकृष्ण मठाचं पहिलं दुष्काळ निवारण केंद्र उभं राहिलं, जिथे अन्न धान्य वाटप केलं जायचं. निसर्गाच्या सानिध्यात बालगृह उभारली. श्री रामकृष्ण यांच्या अनाथाश्रम त्यांच्या नावाने काढला
अनेक धर्मार्थ रुग्णालय काढली. हे सगळं सेवेमध्ये बसतं. रामकृष्ण संघाच्या कार्याला जणू काही चिरंतनत्वाचं वरदान मिळालं. कारण बघा, जे बोधवाक्य आपण बघितलं, आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच, या बोधवाक्यानुसार रामकृष्णांच्या मठाचा प्रवास न भूतो न भविष्यसी असा झाला. म्हणजे भूतकाळात त्यांनी भरीव कार्य केलं, वर्तमानात आत्ताही ते कार्य चालू आहे आणि भविष्यात त्यांच्या कार्याचा आवाका नक्की वाढत राहील. रामकृष्ण मठाला अभिप्रेत असलेलं, म्हणजे विवेकानंदांना अभिप्रेत असलेलं एक महान कार्य आपल्या वैभवशाली संस्कृतीचं लक्षण मानता येईल. ज्यापासून आज आपण खूप लांब गेलोय, ते विवेकानंदांना त्या काळी महत्वाचं वाटत होतं. आपली प्राचीन उपनिषद, आपले अनेक धर्मग्रंथ, आपली पुराण आणि आपली महाकाव्य, यातल्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, यातलं महान सत्य जे आहे ते ग्रंथात बंदिस्त झालंय. फार तर ते मठांमध्ये ग्रंथालयात बंदिस्त झालंय, पण ते सगळ्या दूरपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. तळागाळाच्या समाजापासून ते उच्चवर्णीयांपर्यंत हे सगळं उपनिषदातलं ज्ञान आपण खुलं करायला पाहिजे आणि ते प्रत्यक्ष व्यवहारात कसं उतरवता येईल हे त्यांच्या गळी उतरवायला पाहिजे. आपल्या या सनातन सत्याची शिकवणूक या देशात आणि इतर देशात पोहोचवण्यासाठी आपण असंख्य प्रचारक तयार करायला पाहिजेत, पुढच्या फळ्या तयार करायला पाहिजेत, तरच हे कार्य कायम चालू राहील. त्यासाठी एक संस्था उभी करायला पाहिजे, दुर्बलता झटकून टाकायला पाहिजे. भगवंताबद्दलच्या प्रत्येक लेकराबद्दल आपल्या मनात प्रेम हवं आणि त्यांच्या उद्धाराची तळमळ हवी. त्याग आणि सेवा या भावना महत्वाच्या आहेत आणि कार्यात प्रामाणिकपणा, निरपेक्षता आणि सातत्य हवं. विवेकानंदांनी मठासाठी, त्यातल्या कार्यासाठी संन्यास्यांसाठी काही नियम केले होते. नियम नक्की केले ते, पण त्यात परिस्थितीनुसार बदल करण्याची सवलत ठेवलेली होती आणि या कुठल्याही नियमात गुप्तता कधीही नव्हती. बेलूर मठ हे प्रमुख केंद्रवर्ती मठ आणि त्याच्या अधिपत्याखाली जे जे मठ आणखीन स्थापन करू ते त्याच्या अधिपत्याखाली येतील. जे सगळे निर्णय घ्यायचे ते लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यायचे. दैनंदिन शिस्तबद्ध जीवन, स्वच्छता, टापटीप, शांतता, काटेकोरपणा, आज्ञापालन, वरिष्ठांचा मान, या तर सगळ्या गोष्टी आवश्यक आहेतच. मठातील निरामय जीवनासाठीचे नियम काटेकोरपणे पाळायलाच पाहिजेत, हा आग्रह विवेकानंदांचा होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या मठाला व्यक्तिप्रधान, हे व्यक्तिपूजा विवेकानंदांना मान्य नव्हती. त्या गुरुच्या विचारांची पूजा मान्य होती आणि इतरांपासून अलग राहू पाहणाऱ्या संप्रदायाचं रूप आपल्या या आधुनिक संप्रदायाला कधीही येता कामा नये, यावर विवेकानंदांचा कटाक्ष होता. भारत भूमीच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस होते. त्यामुळे त्यांची वचनं आपल्या कार्यातून, आपल्या लेखनातून आणि आपल्या भाषणातून सर्वदूर पोचायला पाहिजेत, ही रामकृष्ण संघाची धारणा विवेकानंदांच्या मनात होती. प्रत्येक माणसाचं कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग या सगळ्यांचा समन्वय प्रत्येकाने साधायला पाहिजे आणि त्याबरोबर आध्यात्मिक साधनेला पूरक अशा इतर मार्गांचाही अवलंब प्रत्येकाला करता यायला पाहिजे, ही मठाची महत्वाची शिकवणूक होती. मोक्ष प्राप्ती करून घेणं, पण त्याबरोबर इतरांच्या कल्याणासाठी झटणं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे. अनेक देशात अध्यात्माचा प्रचार व्हायला पाहिजे. त्यामुळे शिक्षण आणि अध्यात्माचा प्रसार हे दोन महत्वाचे भाग विवेकानंदांच्या मनात होते आणि त्यासाठी 1 मठ 10 मठ काढून उपयोगी नाहीयेत, तर आपल्याला असंख्य त्याच्या शाखा काढणं महत्वाचं आहे. प्रत्यक्ष समाज सुधारणेच्या क्षेत्रात मठ उतरणार नाहीत
आणखीन एक महत्वाची गोष्ट होती की विधायक मार्गानेच या मठाचं कार्य राहायला पाहिजे. विध्वंसक मार्ग त्याला कधीही मान्य नाही, हा महत्वाचा नियम जो काटेकोरपणे प्रत्येकाने पाळायला पाहिजे. शिक्षणाचा प्रसार आणि सगळ्यांना पोटभर अन्न मिळायला पाहिजे, हा विचार महत्वाचा आहे. या सगळ्या विचारांबरोबर विवेकानंदांनी आणखीन एक महत्वाचा विचार सांगितला की आपला रामकृष्ण संघ किंवा रामकृष्ण संघातला कुठलाही सभासद आणि प्रचारक राजकारणाशी कधीही कुठलाही संबंध ठेवणार नाही. मगाशी मी असं म्हटलं की विवेकानंदांचे सगळं कार्य हे युवकांना समोर ठेवून आहे आणि त्यांनी हा सगळा आपला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. त्यामुळे रामकृष्ण मठ स्थापन करताना त्याचा हेतू स्पष्ट करताना विवेकानंदांनी काही गोष्टी आवर्जून सांगितल्या की माणूस तयार करणं हा या मठाचा मूळ उद्देश आहे. गुहेत बसून ध्यान करता करता देहत्याग करणं हे अजिबात योग्य नाही. वर्तमानात असलेली गरज आपण ओळखायला पाहिजे आणि ती गरज ओळखून आपल्या कार्याची दिशा आपल्याला ठरवता यायला पाहिजे. आपल्या स्वतःच्या श्रेयाचा मार्ग चोखाळताना आपण समाजातल्या प्रत्येक माणसाला मुक्तीसाठी सहाय्य करणार आहोत. मुक्तीचे दरवाजे सगळ्यांना ज्ञानाच्या मार्गाने उघडून देणार आहोत. जे जे आपणासी ठावे ते ते सकलांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन, हे आपण मार्गक्रमण करायला पाहिजे. थोडक्यात विवेकानंदांनी आपल्या संघाच्या कार्याचं उद्दिष्ट असं ठेवलेलं होतं की व्यष्टीने समष्टीकडे जायला पाहिजे आणि समष्टीने विश्वेष्टीकडे जायला पाहिजे, हा व्यापक विचार त्यांच्या मनात होता. विवेकानंद असं म्हणतात की गाढ ध्यानात राहण्यासाठी साधना करा, तयार व्हा, पण त्याच वेळेला मठा शेजारील जर का एखादी जमीन नांगरायची वेळ आली, तिथे पीक पिकवायची जर का वेळ आली तर त्याची लाज बाळगू नका. कुठल्याही कामाची कोणालाही कधीही लाज वाटता कामा नये. खूप काही महत्वाचे विचार आहेत, खरं खूप व्यापक स्वरूपात ते सांगायला पाहिजे, पण अगदी थोडक्यात सांगते. विवेकानंद असं म्हणतात, कर्म आणि ज्ञान, ज्ञान आणि भक्ती, कर्म आणि संन्यास, संन्यास आणि सेवा, वैराग्य आणि त्याच्या जोडीला करुणा, करुणा आणि सामर्थ्य, या सगळ्या गुणांचा मेळ आपल्यातल्या प्रत्येकाला घालता यायला पाहिजे. या वस्तुपाठाचा, या समन्वयाचा चालता बोलता आलेख म्हणजे स्वतः विवेकानंद होते. स्वामी मठात झालेल्या शिष्यांना स्वानुभवातून असं सांगतात की दुसऱ्याच्या दुःखाने आपली भावना जिवंत असल्यामुळे डोळ्यात अश्रू नक्की येतील, पण त्याच वेळेला आपलं मन आपण खंबीर करायला पाहिजे. विवेकानंदांना मठाच्या कार्यासाठी अशा प्रकारचे तनामनाने बलदान बलिष्ठ असे कार्यकर्ते हवे ते. विवेकानंद आपल्या गुरुबंधूंना या संघात जे प्रचारक सभासद म्हणून दाखल होत आहेत त्यांना या भावी कार्याची रूपरेषा अत्यंत सोप्या शब्दात समजून सांगताना असं म्हणतात, आपल्याला सगळ्यांना आपल्या गुरुच्या विचारानुसार एक गोष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे प्राचीन उपनिषद, आपल्या अनेक धर्मग्रंथ आणि त्यातली जी महान सत्य आहेत ती आधी आपण समजून घेतली पाहिजेत. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, आपण ते कृतीत आणली पाहिजे आणि मग ती इतरांपर्यंत पोचवायला पाहिजे. त्या सनातन सत्याची शिकवणूक फक्त भारतात नाही तर विदेशातही आपल्याला पोचवता यायला पाहिजे आणि यासाठी तरुण प्रचारक पाहिजेत. आपल्याला आपला धर्म हवाय आणि तो धर्म कसा आहे, तर तो माणूस घडवणारा धर्म आहे. शिवभावानी जीवांची सेवा करा आणि ती प्रत्येकाला सेवा करता यायला पाहिजे, हे विवेकानंदांनी आवर्जून सांगितलं, कारण ते सगळे विचार त्यांच्या गुरूंचे होते आणि ते विचार सर्वदूर पोचवायला पाहिजे. परत थोडस संघाचं कार्य, ध्येय आणि उद्दिष्ट आध्यात्मिक आणि मानवतावादी राहील, याच्यापेक्षा दुसरीकडे कुठेही ते जाणार नाही. त्यामुळे संघ राजकारणाशी संबंध ठेवणार नाही.
हा खरं थोडा पुढे भाग येईल, पण जेव्हा विवेकानंदांची कन्या भगिनी निवेदिता विवेकानंदांनी देह ठेवल्यानंतर महासमाधीनंतर जेव्हा तिने विवेकानंदांचीच उद्दिष्ट मनात ठेवून कार्याचा प्रसार कसा करायचा हे सगळं ध्येय डोक्यात ठेवून राजकारणाकडे जायचं ठरवलं, तेव्हा तिने रामकृष्ण संघाचा राजीनामा दिला. कारण राजकारण करणं हे विवेकानंदांना मान्य नव्हतं आणि आपल्या गुरुच्या शब्दाबाहेर नाही, पण आता ती काळाची गरज आहे. आणि विवेकानंदांच्याच ध्येयांनी झपाटून गेलेली भगिनी निवेदिता की त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून, म्हणजे विचारांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणात उतरली. जरी राजीनामा दिला तरी संघाशी तिचा शेवटपर्यंत संबंध हा टिकून होता. संघाच्या 2 शाखा विवेकानंदांना अभिप्रेत होत्या, एक भारतीय शाखा आणि दुसरी परदेशातही ज्या शाखा जी त्यांनी वेदांत सोसायटी स्थापन केलेली होती. अशा अनेक ठिकाणी वेदांत सोसायटीच्या शाखा उभ्या करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देश आणि विदेश यांच्या संस्थात्मक कार्यात विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. इथल्या गुरुबंधूंनी तिकडे जायला पाहिजे, तिकडचाही अनुभव त्यांना यायला पाहिजे. त्यामुळे सामान्य जनांच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी ज्ञानदानाचं कार्य आपल्याला करायला पाहिजे. आणि त्यासाठी जे जुने विविध प्रकारचे लघुउद्योग आहेत त्याची आपण जपणूक करायला पाहिजे. त्यांना परत नवीन दिवस यायला पाहिजेत. विविध कलांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कारण प्राचीन कला हे खरं तर आपलं वैभव आहे आणि त्या सगळ्या कला जिवंत राहायला पाहिजेत. श्री रामकृष्णांचं चरित्र आणि तत्वज्ञान आपल्याला सर्वदूर पोचवायला पाहिजे. हे प्रत्येक सभासदांनी कार्य करणं महत्वाचं आहे. त्याचा विसर त्या सभासदांना, प्रचारकांना कधीही पडता कामा नये. रामकृष्ण संघ या नावाखाली संन्यासांची संघटना स्थापन करायची. अवघ्या मानव जातीचं कल्याणाचं स्वप्न रामकृष्णांनी बघितलं होतं आणि ते स्वप्न आपणच पूर्ण करायला पाहिजे. आणि त्यासाठी संघाची स्थापना केलेली आहे. लोकांनी रामकृष्णांचे विचार आचरणात आणायला हवेत आणि म्हणून आपण त्यांच्यात मिसळलं पाहिजे. एका जागी बसून या कार्याचा प्रसार आणि प्रचार कधीही होणार नाहीये. आपण जनसामान्यांच्यात मिसळायला पाहिजे. त्यांचा भौतिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक विकास आपल्याला घडवून आणणं अत्यंत महत्वाचं आहे. विवेकानंदांनी जेव्हा या संघाची स्थापना केली ना, तो काळ होता पारतंत्र्याचा. समाज निद्रिस्त झाला होता. अशा समाजाला जाग यावी, त्यांच्यासाठी आपल्या आध्यात्मिक अस्मितेचं डोळस भान यावं आणि त्या बळावर त्यांनी वर्तमानकालीन प्रश्नांना डोळसपणे विवेकांनी सामोरं जावं, हा हेतू विवेकानंदांच्या मनात होता. आणि या हेतूनुसार रामकृष्ण संघाद्वारे करायच्या कामाला एक शिस्त विवेकानंदांनी घालून दिली होती आणि ती शिस्त आजही पाळली जाते. भारतातही आणि परदेशातही ती शिस्त अजूनही पाळली जाते. हे या संघाचं यश म्हणायला लागेल. आपल्या कार्याला दिशा देण्याचं महान कार्य विवेकानंदांनी केलं, पण सगळ्या सभासदांनी, प्रचारकांनी ते मान्य केलं, कारण त्यांची स्वामी विवेकानंदांवर अत्यंतिक श्रद्धा होती. त्यामुळे हा जो कार्याचा एक यज्ञ आहे, व्रतस्थ वृत्तीने हे करायचंय. त्यामुळे निर्धन संन्यासांच्या आजपर्यंत मठाची स्थापना झाल्यापासून 4-5 पिढ्या या मागे कार्यरत आहेत. हे संघाचं खरं यशच आपल्याला म्हणायला लागेल. 2-3 गोष्टी शेवट करताना मला महत्वाच्या सार रूपाने सांगाव्याशा वाटतात की रामकृष्णांच्या प्रेरणेतून या संघाची स्थापना झाली हे नक्की. स्वामी विवेकानंदांच्या नेतृत्वातून याची उभारणी झाली हेही नक्की. पण ब्रह्मानंद, शारदानंद अशा त्यांच्या गुरुबंधूंच्या कर्तृत्वातून संघाच्या कार्यपद्धतीला एक विशिष्ट आकार आला, शिस्त मिळाली आणि ती शिस्त पुढे सगळ्यांनी पाळली. यानंतरही संघाला अनेक सर्व संघ परित्यागी संन्यासी लाभले. त्यांच्या अपार आणि अखंड परिश्रमातून संघाचं कार्य सतत चालू राहिलं.
भारतात आणि भारताबाहेरही या कार्याचा खूप विस्तार झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काळानुसार या संघाने नवीन नवीन संस्था निर्माण केल्या, नवीन केंद्र उभी केली आणि काळाच्या बदलानुसार, गरजेनुसार नवीन नवीन कार्यही उभी केली. संघात कार्य करणारे जे संन्यासी आहेत ते निस्वार्थी होते. अहंकाराचा त्यांना कधीही स्पर्श झाला नाही आणि त्यांची वैराग्य आणि संन्यस्त वृत्ती ही त्यांनी शेवटपर्यंत जपली. विवेकानंदांच्या मनात आपल्या गुरुच्या विचारांनुसार भेदभाव करणं हे त्यांना कधीही मान्य नव्हतं. आपला वारकरी संप्रदाय तर म्हणतोच की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा वेद भ्रम अमंगळ. त्यामुळे हा समान भाव आणि एकात्म भाव प्रत्येकाच्यात पाहिजे, ही संघाची धारणा आहे. प्रत्येकाविषयी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, कारण जीवनाचं प्रेम हा पायाही आहे आणि जीवनाचं प्रेम हा कळसही आहे. या संघातील प्रत्येक संन्यासी विरक्तीचे भोगते होते. त्यामुळे प्रसिद्धी, स्वतःचं नाव होणं, आपलं कौतुक व्हावं, आपल्याला गौरव मिळावा, आपला मानसन्मान करावा, याची अपेक्षा या संघातल्या कुठल्याच कार्यकर्त्यांना नव्हती. आपल्या वाट्याला आलेलं जे कार्य आहे, जीवित कार्य आहे, ते करायचं आणि अंतर्धान पावायचं, हा संस्कार या कार्यकर्त्यांच्या मनात सदैव जागा होता. म्हणजे व्रतस्थ वृत्तीने कार्य करणं हे त्यांचं महत्वाचं ध्येय होतं. शेवटी एवढं म्हणावं असं वाटतं की रामकृष्ण संघ हे भारतीय संस्कृतीचं एक अपत्य आहे आणि त्यामुळे संस्कृतीचा वारसदार असलेला हिंदू समाज हे या संघाचं प्रमुख कार्यक्षेत्र आहे. संघाच्या प्रत्येक कार्यावर आणि कृतीवर आपल्या भारतीय संस्कृतीची छाप आहे आणि ती संस्कृती जपणं हा त्यांचा श्वास आहे. शतकानुशतकाच्या हिंदू परंपरेचा त्याग न करता या धर्माला मानव धर्माचं सर्व समावेशक एक रूप देण्याचं काम या संघात पहिल्यापासून सुरू आहे. आजही ते चालू आहे आणि उद्याही ते चालू राहणार आहे. रामकृष्ण संघ ही संन्यासांची संस्था आहे. विवेकानंदांच्या पूर्वीही खर तर अशा संन्यासांच्या संस्था स्थापन झाल्या त्या नाही असं अजिबात नाही. गौतम बुद्धांनी भिक्षूंचा संघ निर्माण केला होता, आपल्याला आठवत असेल तर. आणि बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी ही त्यांची घोषणा होती आणि अत्यंत महत्वाचं पूजनीय मूल्य होतं करुणा. पण प्रत्यक्षात त्यांची करुणा समाजापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे जेवढा या संघाचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे तेवढा अपेक्षित होऊ शकला नाही. मला वाटतं बुद्धांनंतर आद्य शंकराचार्यांनी देखील संन्यासाची पीठ उभी केली, पण ही पीठ फक्त उच्चवर्णीयांपुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे त्याचाही फारसा विस्तार झाला नाही. समर्थ रामदास स्वामींनी मठ उभे केले, महंत निर्माण केले, त्या महंतांना कसं नियमानुसार जगायचं तेही सांगितलं. पण असं वाटतं की दुर्दैवाची गोष्ट अशी की समर्थांनंतर दुसरा समर्थ नेता मिळाला नाही की काय, हे खरं दुर्दैव आहे. पण यानंतर स्वामी विवेकानंदांनी संन्याशांचा संघ 100-125 वर्षापूर्वी उभा केला. पूर्वीच्या प्रयत्नांपेक्षा स्वामींचा प्रयत्न यशस्वी झाला असं आपण पुढच्या भागात जे सगळं कार्य संघाचं बघू. ज्या निष्ठेने, ज्या ध्येयाने, ज्या उद्दिष्टाने झपाटून जाऊन जे कार्य तेव्हाही झालं ना आजही चालू आहे ते आपण पुढच्या भागात बघूयात. पण स्वामींनी मूळ संन्यासी वृत्तीला धक्का न लावता ती संन्यासी वृत्ती तशीच ठेवून फक्त त्या वृत्तीला एक संघटनेचं सुव्यवस्थित रूप दिलं. विविध संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्था समाज कार्यासाठी झटल्या. मुख्य म्हणजे समाजाचं ऐहिकाशी नाती राखलं, हे संस्थेचं मुख्य ध्येय होतं. देशाच्या सीमा ओलांडल्या. या संघात मोक्ष साधनेला खूप महत्व आहे, पण त्याच्या जोडीला माणसाचं ऐहिकातलं दुःख कमी करण्यावर या संघाच्या कार्याचा खूप भर आहे, हे लक्षात घ्यायला लागेल. 100-125 वर्षाच्या वाटचालीत अनेक अडचणी आल्या, पण संघाची प्रगती
सर्वार्थाने त्याच्या उद्दिष्टानुसार चालू आहे ही कौतुकाची गोष्ट आहे. भारताच्या आजवरच्या इतिहासात एवढा दीर्घ काळ यशस्वीपणे तग धरून राहिलेला आणि भविष्यातील यशाची ग्वाही देणारा कदाचित हा एकमेव प्रयोग आहे असं म्हणण्याचं धाडस मी करते. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील रामकृष्ण संघाचे स्थान आपल्याला यत्किंचितही दुर्लक्षित करता आलं नाही. इथे पहिला भाग संपलेला आहे. संघाची उद्दिष्ट, संघाचा पाया, संघाचा हेतू, बोधचिन्ह हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता या संघात कशा कशाला महत्व दिलं गेलं, कुठल्या घटना इथे घडल्या आणि त्या घटनांमध्ये संघांनी नेमकं कार्य काय केलं, हा जो सगळा पुढचा महत्वाचा भाग आहे तो आपण 17 तारखेला बघूयात. इथेच थांबते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.